विनोद पाटील यांच्या शुभ हस्ताने मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन त्याचा आपण गौरव करणार आहोत. खूप चांगला खेळ, त्याच्या मदतीने टॉप 3 मध्ये दाखल जाणारा पहिला संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वरद विनायक स्पोर्ट क्लब विरार. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला मॅच दिशेने वळूया, जिथे मोरेगाव चॅलेंजर च्या साथीनं आपण संघ पाहतोय उत्कर्ष क्रिकेट क्लब विरार UCC डोंगरपाडा. एका साईडला डोंगरपाडा नगरीमध्ये आपण संघ पाहतोय, त्याच्या विपक्षामध्ये मोरेगावातले संघ पाहतोय. डिफेंडिंग चॅम्पियन कशा रीतीने खेळ करेल, आफताबच्या साथीनं आकाश घरत. हो, पहिला चेंडू ट्रॅपच्या सहाय्याने आफताबने चेंडूला खेळलंय. एकेरी धाव खात्यामध्ये कंप्लीट. श्री गणेश झाला धावांचा आणि संघाचं खातं उघडलं टीम मोरेगाव चॅलेंजर संघाचं. ध्यानेश याच्या हातामध्ये चेंडू असेल. आकाश घरात पुन्हा शेकदा टॅपच्या सहाय्याने चेंडू खेळून काढलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. चल, लगातारचे 3 चौकार, 1000 रुपयाचा पारितोषिक आकाश घरातला असेल मोरेगाव चॅलेंजर कडून. आणि मोरेगाव चॅलेंजर बी कडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक असेल. हो, यावेळेस काय चौकार हुकलाय आणि 1,500 रुपयाचा पारितोषिक देखील हुकलाय. लगातारचे 2 चौकार आपण आकाश घराच्या बॅटमधून पाहिले. वन्स अगेन लगातारचे 2 गोलंदाजामध्ये आता अशा रीतीने गोलंदाजी, कशा रीतीने गोलंदाजी करावी विचार करावयास भाग पाडलाय. 3 मध्ये आतापर्यंत 10 खर्च केलेत. पुन्हा एकदा चांगला क्रिकेट, चांगला खेळ या मैदानाला आणि या खेळपट्टीला आकाश घरातने ओळखलंय कशा रीतीने खेळ करायचा. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 11 धावा 10 फलकावरती लागलेत. हो, आफताब आफताब श्रेयश ऑट मॅग्निफिशल फिल्डिंग, मॅग्निफिशल क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अंतिम क्षणामध्ये चेंडूला पाहिलं. चला चेक केलं जाईल. आपल्या लाईव्ह मेगा स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत.
चला नो असा इशारा आलाय. चला 4 चेंडूचा खेळ झाल्याने 12 धावा धापलकावरती आतापर्यंत लागलेत. आफताबच्या साथीने आकाश गरत चांगला खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलाय दानेश. हो चांगला चेंडू चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल तत्वर एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. 1-2 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकर फलंदाज आकाश गरत असेल. आता 4 चेंडूमध्ये 9 धावांची वैयक्तिक खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सांगा. हो व्हॉट अ शॉट चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड झाले. षटक क्रमांक 1 संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 वरती बिनबाद टीम मोरेगाव चॅलेंजर. वरती लागलेत लगातार 3 चौकार. या स्पर्धेचे सर्वेसर्वा केतनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जर चेंडू बॅनरवरती लागला तर एक मोजिटो असेल. एक वेगळं काही युनिक करण्याचा प्रयत्न. एक आगवेगळं पारितोषिक आपण या मॅचमध्ये पाहतोय. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना चिराग गोलंदाजीमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा जास्त आल्या. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी चिराग संघाला बॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आफताब ओहो यावेळेस काय श्रेयस क्विक चेंडू खेळण्याच्या अगोदर चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचं क्षणचित्र टिपण्याचं काम आमचे कॅमेरामॅन करतायत. या स्पर्धेसाठी खास आकर्षक म्हणून आपण 3 कॅमेरे पाहतोय. 3 कॅमेरे आपण या स्पर्धेसाठी पाहतोय आणि या स्पर्धेचं क्षणचित्र टिपण्याचे सर्व क्षणचित्र टिपण्याचे काम आमचे कॅमेरामॅन करतायत. 1.3 चेंडूचा खेळ झाला आणि 17 धावा धावफलकावरती लागले. एक मिनिट थांबायचा पंच थांबायचा 1 मिनिट. चला चालू करायचंय.
चला चालू करायचंय. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धापले. प्रोजेक्टर्स करून आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय 46चा हलक्या हाताने आफताब श्रेयस चेंडूवरती मॅन ऑफ द मॅच जर्सी बदल मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये चांगला खेळ श्रेयसचा देखील राहिला होता. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जागा बनवून खेळलाय आकाश गरत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तत्वर चेंडू डिक्लर झोन मध्ये. स्वतःवरती नाराज नाखुश सर्व काही आपण पाहतोय. चला ज्याने कोणी गेटवरती गाड्याला ते काड्या काढून घ्यायचं प्लीज. गाड्या काढण्यासाठी खूप अडथळा येतोय. विनंती असेल ज्याने कोणी गेटच्या इथे गाड्या लावल्या असेल तर प्लीज त्या गाड्या काढून घ्यायच्यात. विनंती असेल सर्व खेळाडू किंवा प्रेक्षकांना विनंती असेल. गाड्या काढण्यासाठी अडथळा येतो. वारंवार कंप्लेंट येते त्या कारणास्तव. तर प्लीज गाड्या काढून घ्यायचे. 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकामध्ये आफताब सॉफ्ट हँड नरम हाताने चेंडूला खेळलंय. 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या अखेरीस 20 वरती बिनबाद टीम मोरेगाव चॅलेंजर. चला 2 षटक संपले. 2 षटकाच्या अखेरीस 20 वरती बिनबाद टीम मोरेगाव चॅलेंजर. आतापर्यंत ही स्थिती आपण पाहतोय. अजून देखील 12 चेंडूचा खेळ. कुणाल आफताब डाऊन द ग्राउंड डाऊन द ग्राउंड डाऊन द ग्राउंड डाऊन द ग्राउंड. हो 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 या वेळेलाच काय हा ना करताना धोक्याची घंटा जरूर वाजले. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. चला नोट आउट असा इशारा आला. एकेरी धाव कंप्लीट थोडक्यासाठी हुकला. आफताब हा ना करत असताना पार्टनरशिप बिल्ड झाली. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. चांगली भागीदारी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो या 2 खेळाडूंकडून. 21 धावा धावफलकावरती 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. ओहो मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्यावर एक कंप्लीट. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 3 कुणाल गोलंदाजी मध्ये दाखल झालाय. आपल्या स्क्रीनवरती आपण आकडा पाहतोय 2 आणि 2 22 धावा धावफलकावरती लागला आणि 2.2 चेंडूचा खेळ झाला. आफताब ड्राईव्ह केलाय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन. 1 धावेने संघाचं खातं वाढतंय. चांगली आणि कमालीची गोलंदाजी आतापर्यंत कुणाल याने केले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त वैयक्तिक 3 धावा खर्च केलेत. आकाश गर स्टेट डाऊन द ग्राउंड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. चेंडू हाताला ब्रज आल्यानंतर फलंदाजाला देखील चेंडू लागलाय. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागले. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 4 सिंगल आतापर्यंत कुणालच्या विपक्षामध्ये आलेत. अजून देखील 2 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कॉम्बिनेशन फील्ड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चांगल्या गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये UCCचा संघ दाखल झाला. डोंगरपाडा नगरीमधून येत असताना आता मोरेगावमध्ये चांगला खेळ करायचा आहे. मोरेगावच्या विपक्षामध्ये येऊन उभे ठाकलेत. हो ड्राईव्ह केलाय. ॲलेक्स चेंडूवरती पुन्हा एकदा एकेरी सिंगल. या षटकाचा जर विचार केला तर मोठा फटका आला नाहीये. 5 मध्ये 5 आलेत. कुणालने चांगली आणि
भेदक गोलंदाजी आतापर्यंत केले. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडू आणि निर्णायक चेंडू असेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. आदरणीय सन्माननीय चेतनदादा तांडेल यांचे तिथे आगमन झाले. त्यांचे देखील मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने सरचे स्वागत, हार्दिक स्वागत. दादा आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसन व्हायचंय. पाच चेंडूचा खेळ झाल्याने 29 धावा धापलकावरती लागलेत. अंतिम चेंडू असेल पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडू महत्वपूर्ण आणि निर्णायक चेंडू दोन्ही संघांसाठी असेल. निर्णायक चेंडू फुलटॉस टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फेकी करेल. तद्वर एक कंप्लीट. 30 धावा धापलकावरती लागलेत आणि 31चा पाठलाग करायचा आहे टीम उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा या संघाला.
पाटील यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतो. या स्पर्धेचे सर्वेसर्वा केतनदादा पाटील यांच्या शुभ असताना यशोदित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विनोददादा पाटील आपल्या लाईव्ह मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय. आवर्जून या स्पर्धेला भेट दिली. तदनंतरला हरिचंद्र पाटील साहेब आपणास देखील विनंती असेल आपण देखील पुढे यायचंय. आपला देखील याच्यात सन्मान केतनदादाच्या शुभ हस्ताने आपण करणार आहोत. केतनदादा पाटील याच्या शुभ हस्ताने हरिचंद्र पाटील साहेब यांचा देखील आपण यशोदित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा केतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ताने हा यशोदित सन्मान आमच्या लाईव्ह मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय. शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती. चला सामना क्रमांक 3 नामाबाईच्या साथीनं LNCC दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मंचा दिशेने यायचे. नामाबाईच्या साथीनं LNCC नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण मंचा दिशेने यायचे. चला 31चा पाठलाग. चला नॅमाबॉईज कर्णधार आपण पाठवायचं लवकरात लवकर. नॅमाबॉईज कर्णधार LNCC आलाय ना. नॅमाबॉईज कर्णधार चला मैदानी वळूया जिथे 31चा पाठलाग. षटक क्रमांक 1 गोलंदाज आकाश घरत याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 31चा पाठलाग करत असताना कशा रीतीने खेळ करतील टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडाचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोरेगाव चर्चा संघ जर विचार केला 31 धावा जर धावफलक लावला त्याचा बचाव करण्यासाठी कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. आदर्श रसाळ क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये चमकदार कामगिरी सातत्याने आणि वारंवार या नावाची चर्चा विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने होत असते. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. संघाला जिंकवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट. पुन्हा एकदा या वेळेलाच काय निर्धाव चेंडू मितेच्या साथीने आपण श्रेयशाला पाहतो. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नामा बॉईज कर्णधार प्लीज आपणास विनंती असेल. नामा बॉईज कर्णधार लवकरात लवकर आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. चला विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ताने आपण चला हरिचंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ताने आपण टॉस करणार आहोत. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा आदर्श मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. प्रत्येक चेंडूला अडवण्याचा कारण माझ्या खेळाडू जर आलाय. षटक क्रमांक 1 संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 5 धावा बिनबाद टीम UCC.
चला नाणेफेकीचा कॉल. टीम नॅमा बॉयज प्रथमतः गोलंदाजी करेल आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय LNCC नवापूर या संघाला. नेक्स्ट मॅच अंतिम मॅच असेल टॉप 6 मधील. ओहो वॉट अ बॉल, वॉट अ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चांगला चेंडू, चेंडू वळवण्याची क्षमता जोगित पाटील. चेंडू दोन्ही साईडला वळवतो, बोटांची जादू, फिंगर रोल करतो, सर्व काही व्हेरिएशन या गोलंदाजीमध्ये आहे. तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतो, तितक्या चांगला दर्जाचा फलंदाज देखील आपण स्ट्राईक पाहतो. श्रेयश ओ फुल टॉस, ओहो व्हॉट अ झेल, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट फलंदाज बाद. ₹200 पारितोषिक. आउटस्टँडिंग इफेक्ट. योगेश पाटील, चेतन पाटील आणि केतन पाटील यांच्या शुभ हस्ताने ₹200 पारितोषिक यशला आलंय. चांगली हितेश पाटीलकडे ₹100 पारितोषिक आले या जेलसाठी. चांगल्या दर्जाचा झेल, कॅच ऑफ द डे, या दिवसामधील अविस्मरणीय सर्वाधिक चांगला झेल यशने टिपलाय. ओ डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकार. चुकी घडते, चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये झालं. आफताब डॅनिश जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट, पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट, पहिल्या चेंडूवरती डॅनिशच्या बॅटमध्ये दमदार शानदार चौकार. ओहो क्लीन बोर्ड, क्लीन बोर्ड फलंदाज बाद. पाटील ₹200 पारितोषिक आले या बोल्ड साठी. 200 मध्ये 400 पारितोषिक आला या बोल्ड साठी. चांगली गोलंदाजी, त्रिफळाचीत यष्ट्या उद्वर्ष फर्निचर डिस्ट्रॉयड फलंदाज डॅनिश चौका मारल्यानंतर तंबूच्या आश्रयाला परतलाय. 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि 10 धावा, 10 फलकावतीने 2 गडी तंबूच्या आसराला परतलेत. मितेशच्या साथीने आता एलेक्स असेल. 14-21 मॅच मध्ये आपण इक्वेशन पाहतोय. जोगित पाटील 4 मध्ये 5 आतापर्यंत खर्च केलेत, 4 मध्ये 5 खर्च केलेत. अजून देखील 2 धाव्यांची गरज असेल, अजून 2 चेंडू महत्वपूर्ण आणि निर्णायक चेंडू. ओहो पुन्हा एकदा आदेश, चेंडूवरती नाही येणार, चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकदा पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड झाले. 1 टू गो. अंतिम चेंडूचा खेळ. 13-20 इक्वेशन. मितेश स्ट्राईक होती फलंदाज आपण पाहतोय. सलामीवर आलाय. 5 मध्ये 4 चिकडे आतापर्यंत केले. ओहो चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडूचा सन्मान दिलाय. षटक क्रमांक 2 संपलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीने ते 12 वरती 2 टीम UCC. बारा मध्ये 12, 10 पालकावरती लागलेत. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतने मॅच सिक्वेशन आपण पाहतोय. 12 मध्ये 19. ओहो ओहो यावेळेलाच काय, समीरच्या चेंडूवरती फलंदाज देखील भीट
यष्टी रक्षक देखील बीट. बोनस रूपामध्ये एकदा 22 रूपामध्ये एकदा खात्यामध्ये ऍड होईल. चांगली गोलंदाजी, फिंगर रोल केलेत. चेंडूला वळवण्याची क्षमता आहे समीरकडे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर चेंडूने किती वळण घेतलंय. फलंदाज देखील चेंडू समजला नाही आहे आणि अनिकेत देखील चेंडूवरती बीट झालाय. अहो आफ्ताब 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 चांगले दर्जाचं क्षेत्ररक्षण. शॉर्ट सिलेक्शन देखील चांगलं होतं आणि आफ्ताब स्वतःला बॅक करत असताना मागील जरी चेंडूवरती चुकी झाली असेल तरी यावेळेला भरपाई केले. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 10-17चं इक्वेशन आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. UCC फुल टॉस चेंडूचा खरबूज समाचार. 4 धावा चौकार. दोन 2.3 चेंडूचा खेळ झाला आणि 18 धावा दाबाला. सामना ऑन झाला. सामना खुला झालाय. 9-13चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. सामना खुला झालाय. या चौकारानं सामना खुला झालाय. मितेश 8 मध्ये 10 वैयक्तिक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळी केले आणि अलेक्सचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 मध्ये 2 चांगली खेळी मितेश सलामीरला आलाय. अजून देखील खेळपट्टीवरती खेळ करतोय. ओहो यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त फलंदाज बाद. इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलाय. 7-9चं इक्वेशन प्रतीकने आल्या सामना ऑन केलाय. सामना खुला केलाय. पहिला चेंडू फ्लाइंग स्टार्ट. अशा पद्धतीने सुरुवात होणे म्हणजे मॅच मध्ये जान आले. 7 मध्ये 9 UCC देखील टाळ्या वाजवतात. प्रोत्साहित केलं जातंय फलंदाजांना. प्रोत्साहित केलं जातंय. समीर देखील चांगली गोलंदाजी करते. 7 मध्ये 9ची गरज हा महत्वपूर्ण चेंडू असेल या सामन्याचा. ओहो यावेळेस का प्रतीक फलंदाज बाद. सहा 9चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल झालाय. ज्याने लगातार 3 चौकार लगवले तर तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हस्तिक मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्या खेळाडूकडे क्षमता आहे आणि स्ट्रायकर फलंदाज अलेक्स हा देखील स्कोर कार्ड हलवू शकतो. 6-9चं इक्वेशन म्हणजे तुम्हाला एक मोठा फटका खेळावा लागेल. एक मोठा फटका, निर्णायक चेंडू आणि एक निर्धाव चेंडू टीम मोरेगावसाठी.
चला 6-9 इक्वेशन मॅच मध्ये आलंय आणि षटक क्रमांक 4 मंडणगड तालुक्यातील छोट्याशा पुरारा गावातून येणारा हा गोलंदाज 6 मध्ये 9 वाचवू शकेल का? पहिला चेंडू धनेश पाटील चेंडू वरती, धनेश पाटील चेंडू वरती आले होते, चेंडूला अडवलंय, फेकी देखील क्विक केली होती, तद्वर एक सोटी सिंगल चिकी सिंगल कंप्लीट झाले. 8 मध्ये 5 इक्वेशन हृदयाची धक 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 वाढत चालले दोन्ही संघांसाठी. एका साईडला मोरेगाव तर एका साईडला आपण डोंगरपाडा पाहतोय, एका साईडला विरार तर एका साईडला नालासोबत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 5-8 इक्वेशन मॅच मध्ये आलंय. ओहो यावेळेलाच काय अनिकेत पारावे चुकी करतोय. 5 मध्ये 7 इक्वेशन मॅच मध्ये आलंय. पाच मध्ये 6 धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद, विकेट आले. हो यावेळेलाच काय चांगली गोलंदाजी, संफर्विंग गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहिले. 25 वरती 5 घडी तंबूच्या आसराला परतले टीम UCC. सामन्याचं आपण इक्वेशन पाहतोय 3 मध्ये 6 म्हणजे एक मोठा फटका, सामना ऑन आणि एक निर्धाव चेंडू. टीम मोरेगाव चॅलेंजर जमेची बाप. एक महत्वपूर्ण चेंडू असेल अनिकेत पारावेसाठी. आतापर्यंत चमकदार कामगिरी केले अशा भूत नजरेने सर्व खेळाडू पाहत आहेत. मोरेगाव चॅलेंजरच्या अनिकेतकडे 6 मध्ये 3 मध्ये 6 ची गरज आणि स्ट्राईक फलंदाज सोहमच्या साथीनं हस्तिक. सामना ऑन 3 मध्ये 6. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आफताब चेंडूवरती येईल, तत्परला एकेरी कंप्लीट होईल. 2 मध्ये 5 स्ट्राईक किती फलंदाज हस्तिक, ज्याने लगातार 3 चौकार लगवले होते. लगातार 3 चौकार हस्तिकच्या बॅटरी मधून आले होते. आता तोच हस्तिक आता स्ट्राईक एंड मध्ये असेल. यावेळेला एका चौकाराची गरज असेल टीम UCC डोंगरपाडा संघाला. सामना ऑन, सामना झालाय गरम, सामना आलाय रोमांचक स्थितीमध्ये, सामना झालाय गरम. 2 मध्ये 5 ची गरज. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदल न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. 2 मध्ये 5 सामना ऑन. महत्वपूर्ण चेंडू ज्याने लगातार 3 चौकार तो हस्तिक आता स्ट्राईक होती आहे. UCC संघाला एका चौकाराची गरज आणि मोरेगाव चॅलेंजरला एका निर्धाव चेंडूची गरज. अनिकेत पारावे 6 मध्ये 9चा बचाव करेल का? चला सामना चालू करायचा, जास्त वेळ नाही घ्यायचा, विनंती असेल. 2 मध्ये 5 ची गरज. ओहो यावेळेलाच काय चांगली गोलंदाजी. आता सामना कुठे आलाय जिथे 1 मध्ये 4 ची गरज.
1 मध्ये 4, 1 मध्ये 4. हृदयाची धक 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 वाढायला लागलेत. अनिकेत पारावे करू शकेल का की सोहम UCC संघाला विजय मिळवून देईल का? 1 मध्ये 4, 1 मध्ये 4 ची गरज, 1 मध्ये 4 ची गरज. अनिकेत पारावे या नावाची चर्चा सातत्याने होत राहील. 365 दिवस चर्चा होईल. ओहो यावेळेस काय UCC डोंगरपाडा संघ विजयी.